सह्याद्री सध्या खरंच खूप सुंदर दिसतोय. निळं आकाश, निळं पाणी आणि त्यात सह्याद्री. अप्रतिम असे लँडस्केप्स तयार झालेत. मी फॅमिलीसोबत वेळ घालवण्यासाठी मुळशी जवळ आलो. 2 मुलं आहेत. दोघांना वेळ द्यावा लागतो. डिसेंबर असल्यामुळे वेकेशन मूड होता त्यांचा. त्यात परत महाराष्ट्रातली थंडी अनुभवण्यासारखी असते. म्हणून म्हटलं फॅमिलीसोबत एक स्टेकेशन प्लॅन करूया. इंस्टाग्रामवर सर्च करताना मला ह्या रिसॉर्टबद्दल समजलं आणि मग म्हटलं लेट्स गिव्ह अ चान्स. मी आलेलो फॅमिलीसोबत द शॅलेट्सला, जे आहे मुळशीमध्ये. डोंगराळ भागामध्ये वसलेलं हे हॉटेल खरंच खूप सुंदर आहे. कुटुंबासोबत जर का सुंदर वेळ घालवायचा असेल तर सुंदर लोकेशन गरजेचं आहे, सुंदर हॉटेल असणं पण गरजेचं आहे, ज्यामुळे फॅमिली कम्फर्टेबल राहते आणि एक मस्तपैकी वेळ घालवता येतो त्यांच्याबरोबर. हे आहे ते हॉटेल ज्यांनी माझी इच्छा पूर्ण केली. सुंदर ठिकाणी वसलेलं आहे, पण त्याचबरोबर कनेक्टिव्हिटी पण खूप चांगली आहे. तुम्हाला मुळशीला यावं लागतं. मुंबईपासून अंतर जे आहे ते जवळपास 160 किलोमीटर आहे, तर पुण्यापासून जवळपास 50 ते 60 किलोमीटर. पुण्यातली लोक लगेच इथे येऊ शकतात. मुळशी गावातून आपण इथे पोचतो. एक्झॅक्ट लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलं आहे गुगल लिंक सोबत, आणि बरेच असे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केले. नमस्कार मंडळी, काय म्हणता, कसे आहात? वेलकम टू माय यूट्यूब चॅनल प्रथमेशचे ब्लॉग्स. आणि मी आज एका खूप सुंदर ठिकाणी आलो आहे. ते ठिकाण मी तुम्हाला दाखवणार आहे, सगळे डिटेल्स शेअर करणार आहे. त्याआधी मी जिथे आलो आहे, जिथे मी फॅमिलीबरोबर आलो आहे, जिथे टाईम स्पेंड करणार आहे, त्या ठिकाणाचं जरा रूम टूर बघू. डोर ओपन केल्यावरच खूप प्लेझंट असं फिलिंग आपल्याला जाणवतं इथे. रूमचे वाईब्स खरंच खूप सुंदर आहेत. स्पेशियस असा बेड दिसतो. जे काही गरजेचे रिक्वायरमेंट्स आहेत ते देखील इथे दिलेले दिसून येतात. बाहेरचे दृश्य आपण थोड्या वेळाने पाहूया. ते खरंच खूप सुंदर आहे. त्याचबरोबर या रूममध्ये टेलिव्हिजन दिलं आहे आणि एअर कंडिशनसुद्धा प्रोव्हाइड केलं आहे. हा बेड कम्फर्टेबल आणि कोझी तर आहेच, त्याचबरोबर स्पेशियस पण आहे. जर का आपण मुलांसोबत येणार असाल तरी कम्फर्टेबली इथे अकोमोडेट होऊ शकता. समोर स्टोरेज दिलं आहे, त्याचबरोबर मिरर पण खूप सुंदर दिलं आहे. आता आपण पाहूया इथलं वॉशरूम. वॉशरूम खरंच खूप स्पेशियस आहे आणि सरप्राईज तर इथूनच आपल्याला दिसतं. ते आहे जकूझी. वॉशरूममध्ये देखील सगळ्या रिक्वायरमेंट्स पूर्ण केलेल्या दिसतात आपल्याला. आणि आता आपण बाहेर जाऊया बाल्कनीच्या साईडला. अप्रतिम ठिकाण आहे. स्पेशियस अशी बाल्कनी दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. सिटिंग एरिया आहे, सुपर्ब आहे. आणि माझ्या पाठीमागे दिसतोय तो आहे जकूझी. सो फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचा असेल, एका दिवसासाठी येणार असाल, मुलं असतील, पूलमध्ये नसेल जायचं थंड अशा, तर जकूझी आहे प्रॉपर. सो मस्त वेळ घालवू शकता. पूर्णपणे प्रायव्हसी मेंटेन्ड आहे, तुम्ही बघू शकता. कोणाचाही डिस्टर्बन्स नाही आहे. दॅट्स द बेस्ट पार्ट. सो जकूझीमध्ये मी आता फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करणार आहे. हा नजारा असणार आहे समोर. आणखीन काय पाहिजे? सह्याद्री आहे समोर, सुंदर अशी रूम आहे, फॅमिली आहे, मुलं आहेत. जकूझी आता थोड्या वेळात भरायला ठेवणार आहे. इथली ही प्रॉपर्टी तुम्हाला दाखवीन. हा आहे जकूझीमधून दिसणारा व्ह्यू. खूप सुंदर असं सह्याद्रीचं लँडस्केप आपल्या डोळ्यासमोर असतं. खूप सुंदर असं सह्याद्रीचं लँडस्केप आपल्या डोळ्यासमोर असतं आणि त्यामुळे आपण जकूझीमध्ये खूप मस्तपैकी एन्जॉय करू शकतो.
जकुझीमध्ये बसल्यानंतर समोरच्या झाडांवरती असलेले पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला ऐकू येतो आणि इथला निसर्ग देखील खरंच खूप सुंदर आहे. हा ड्रोन शॉट आहे. मला राहवलं नाही. इतकं सुंदर निळं पाणी, त्यावर असलेलं निळं आकाश आणि त्यामध्ये दिसणारा सह्याद्री खरंच खूप सुंदर आणि मनमोहक दिसत होतं. आणि सगळ्या ह्या प्रॉपर्टीचं डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करीन, ब्लॉगमध्ये दाखवीन. जकुझी आहे, फॅमिलीसोबत मस्त टाईम घालवणार आहे. आता जेवण येईल थोड्या वेळात बिकॉज भूक लागली आहे. दुपारचा 1 वाजला आहे आणि 1 वाजताचं चेक इन असतं इथे. खूप सुंदर असं निसर्ग आहे, मनमोहक, आणि मस्तपैकी आनंद घेणार आहे इथल्या या परिसराचा, या स्टेचा. जे काही गरजेचं आहे ते सगळं इथे दिलेलं आहे आणि इथला स्टाफसुद्धा खूप चांगला वाटला मला. बरेच काही मी इथे अनुभवणार आहे आणि ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. द शॅलेट्समध्ये आपल्याला 2 रूम्स पाहायला मिळतात. पहिली ही आणि दुसरी ही. या दोन्ही रूम्सच्या मध्ये आपल्याला बॉनफायरसाठी जागा दिलेली दिसून येते. ती आपण पुढे व्लॉगमध्ये पाहू. या रूममध्ये मी सध्या राहिलो आहे आणि याचाच एक्सपिरियन्स मी शेअर करतो आहे. रूममध्ये तुमच्या सगळ्या बेसिक रिक्वायरमेंट्स पूर्ण केलेल्या दिसून येतात. तुम्ही ड्रोन शॉट्स पाहिले, तुम्ही वॉशरूममधनं दिसणारा सह्याद्री आणि जकुझीचा व्ह्यू पाहिला. बेडमधनं सह्याद्रीचं हे विहंगम दृश्य दिसतं. एवढेच नाही आहे इथे. जर का तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत येत असाल, मुलं असतील, तर रूम्सच्या समोर लॉन आहे जिथे ते मनमुराद खेळू शकतात. त्याचबरोबर स्मार्ट TV दिला आहे. जर का तुमच्याकडे सबस्क्रिप्शन असेल तर यू कॅन एन्जॉय मूवी इन दी लेट नाईट. द शॅलेट्सच्या दोन्ही रूम्स बाहेरून अशा दिसतात. दोन्ही रूम्समध्ये आपल्याला जकुझी पाहायला मिळतो. सेम स्ट्रक्चर आहे, सेम लेआउट आहे. संध्याकाळची वेळ झालेली आणि मुलांची रिक्वेस्ट आली की आपण बॉनफायर इग्नाईट करू. थंडी जवळपास 12 डिग्री सेल्सिअस होती, त्यामुळे म्हटलं हा देखील अनुभव घेऊया. आम्ही आमच्या लहानपणी भरपूर घेतला, पण आजकालच्या पोरांना हे एवढं पाहायला मिळत नाही. सकाळी उठलो आणि ज्या पद्धतीचं दृश्य माझ्या डोळ्यासमोर होतं, खरंच खूप सुंदर वाटत होतं. पक्ष्यांचा किलबिलाट समोरच्या झाडांवरून दिवस बनवून टाकतो. एका सुंदर सकाळची सुरुवात करून देते आणि त्याचबरोबर सह्याद्रीचं विहंगम दृश्य. तोपर्यंत म्हटलं जकुझी भरायला ठेवूया, कारण मीच एकटा पहिला उठलेलो आणि जवळपास 1.5 तास जातो जकुझी फिलअप व्हायला. जकुझी भरेपर्यंत म्हटलं या निसर्गाचा सुंदर असा आनंद घेऊया. तोपर्यंत कॉफी बनवायला घेतली. कॉफी घेतली आणि निसर्गाचा आनंद घ्यायला लागलो. इतकी सुंदर सकाळ सह्याद्रीतच अनुभवायला मिळते. त्यामुळे सह्याद्रीची मजा काही औरच. या झाडांचा सुगंध, वाहणारा वारा आणि पक्ष्यांचा किलबिलाट खूप सुंदर वाटत होता, अप्रतिम वाटत होतं. मला 2 मुलं आहेत. दोघे पण एकाच वेळेस उठले. जकुझीमध्ये आंघोळ केली आणि मग माझ्या पाठी लागली, लॉन एरियामध्ये खेळूया. म्हटलं ठीक आहे. दोघांना वेळ द्यावा लागतो आणि दोघांबरोबर वेगवेगळे गेम एकाच वेळेस खेळत होतो. एकाबरोबर फुटबॉल तर दुसरीबरोबर बॅडमिंटन. पण हे क्षण महत्त्वाचे आहेत. आज जर का आपण त्यांना वेळ नाही दिला तर आपल्या आठवणी त्या काय राहतील त्यांच्यासोबत. आणि लकीली मी व्लॉगसुद्धा बनवतो, त्यामुळे तुम्ही पहा किंवा नका पाहू, माझी मुलं माझ्यानंतर नक्की पाहतील आणि म्हणतील पप्पांनी आम्हाला सुंदर सुंदर ठिकाणी नेले. सह्याद्रीचं हे दृश्य खरंच खूप सुंदर आहे. इथून दिसणारा सह्याद्रीचा लँडस्केप अप्रतिम आहे. इथे किचन नाही आहे, त्यामुळे त्यांनी टायअप केलं आहे जवळच्या रेस्टॉरंटसोबत. तिथला मेन्यू रूममध्ये शेअर केला आहे. सो तुम्ही त्या मेन्यूप्रमाणे ऑर्डर प्लेस करा. केअरटेकर जे आहेत ते आपल्यासाठी आपलं लंच किंवा डिनर घेऊन येतात
आणि हे सगळं इन्क्लूड केलेलं आहे स्टे पॅकेजमध्ये. ब्रेकफास्ट केअरटेकर स्वतः बनवून देतात, सो इट्स गुड. मला खूप आवडलं, त्यामुळे मी जेवणाबद्दल तर पॉझिटिव्ह फीडबॅक देईन. स्टेबद्दल देखील पॉझिटिव्ह फीडबॅक देईन. जर का आपल्याला हा व्लॉग माझा आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. नवीन असे बरेचसे कॉन्टेंट्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत भविष्यामध्ये. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्लॉग. काही क्वेरीज असतील तर कमेंटमध्ये मेन्शन करा, मी नक्की उत्तर देईन. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्लॉग. भेटूया नवीन कॉन्टेंट सकट. तोपर्यंत जय शंभूराजे, जय शिवराय.